पहा, एका चौरसाची प्रत्येक बाजू 5% वाढवली तर त्याचं क्षेत्रफळ किती % वाढेल असं आपल्याला विचारलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ माहीत असलं पाहिजे. चौरस क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला आहे काय, तर बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न विचारला का ही बाजू जी आहे ती बाजू जर 5% वाढवली, म्हणजे उदाहरणार्थ सपोज ही बाजू होती 100, आपण मानू 100 मानू ही बाजू, तर मग याचं क्षेत्रफळ काय होईल 100, म्हणजे चौरसाचं आधीचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर किती 100चा वर्ग किती येते 100 10,000. ठीक आहे. आता काय केलं, ही जी बाजू आहे ही प्रत्येक बाजू कितीनं वाढवली तर 5% वाढवली. म्हणजे काय 100वर काय केले आपण 5% वाढवले. 100वर किती केले 5% वाढवले. तर किती वाढवले आपण, तर किती वाढली 5 बाजू वाढली. म्हणजे आपली बाजू किती झाली, आपली बाजू झाली किती 105. ठीक आहे. मग आता 105चं काय करू आपण क्षेत्रफळ काढू, तर 105 चौरसाचे नवीन चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर किती 105चा काय वर्ग. आता 105चा वर्ग काय येणार, 105चा वर्ग येते 5 5 5 25 10 गुणिला 11 10 गुणिला 11 11 0 0 11 1 11 म्हणजे किती आलं 111,025. आता आपलं क्षेत्रफळ किती होतं सुरुवातीला जेव्हा आपली 100 मानलेली होती तेव्हा काय 10,000. नंतर आपलं क्षेत्रफळ काय झालं 5% बाजू वाढवल्यानंतर 11,025. तर आपल्याला हे विचारलं का क्षेत्रफळ काय आहे तर किती टक्क्याने वाढले असं दिलेलं आहे. मग आपण जे सुरुवातीचं क्षेत्रफळ आहे त्याला काय म्हणू 100. 10,000 बरोबर काय 100. तर आता किती वाढलं आपलं क्षेत्रफळ 11,025 बरोबर किती असं आपल्याला विचारलं आहे. 10,000 बरोबर 100 तर 11,025 बरोबर किती. काय करू तिरपस गुणाकार किती 10,000 गुणिला x बरोबर किती 100 गुणिला किती 11,025. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर x बरोबर किती येते 100 गुणिला 11,025 भागीला काय तर 10,000. 1 0 1 0 1 0 1 0 कटला. इथे कितीचा भाग जाते, इथे 11,025 आले, हे 2 शून्य आलेले आहेत. हे 2 शून्य आपण काय करू शकतो तर हे 2 शून्य वरती देऊ शकतो. म्हणजे किती आलं 110.25. म्हणजे आपलं क्षेत्रफळ किती होतं तर 100% होतं. कितीनं वाढलं 110.25. आता कितीनं वाढ झालेली आहे इथे, तर इथे वाढ झालेली आहे आपली, इथे वाढ झालेली आहे 100वरून किती झालं 110.25. म्हणजे कितीनं वाढलं 10.25नं आपलं काय वाढलेलं आहे क्षेत्रफळ वाढलेलं आहे. ठीक आहे. समजल्यास लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.